नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। आता लाडकी बहीण योजनेमध्ये काय झालेलं आहे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे अजून 3,000 रुपये भेटणार आहेत, परंतु ज्यांना एकही हप्ता भेटलेला नाही अशा महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे 4,500 रुपये 5 ऑक्टोबरच्या अगोदर मिळणार आहेत। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, हे 4,500 रुपये भरपूर महिलांना कशामुळे आलेले नाहीत। आता ज्या महिलांनी आधार बँकेशी लिंक केलेलं होतं त्या महिलांना 5 ऑक्टोबरला पोस्टाचं खातं असेल किंवा वेगवेगळ्या बँकेचे खाते असतील। आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, भरपूर महिलांनी HDFC बँक असू द्या, ICICI बँक किंवा स्टेट बँक अशा बँकांचे जे बँक खाते आधार कार्डशी लिंक करण्यासाठी भरपूर टायमिंग लागतो। त्याच्यामुळे अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की राज्यातील 90% महिलांच्या खात्यावरती आज पैसे जमा करण्यात येणार आहेत आणि उर्वरित 10% महिलांना सुद्धा येत्या 5 ऑक्टोबरच्या अगोदर पैसे जमा करण्यात येणार आहेत। परंतु एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, शासनाने 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या 4 दिवसांमध्ये सर्व महिलांना पैसे भेटतील असं सांगितलेलं होतं। परंतु आदित्य तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा सरसकट सर्व महिलांना लाभ मिळणार आहे। 5 ऑक्टोबरपर्यंत सर्वांना पैसे येणार आहेत, ज्यांना काल पैसे आले किंवा ज्यांनी पोस्ट खातं खोललं किंवा अदर बँकेचं खातं खोललेलं होतं त्या महिलांना सुद्धा 10 ऑक्टोबरच्या अगोदर सरसकट सर्व 3 महिन्यांचे 4,500 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता 5 ऑक्टोबरपर्यंत का तारीख दिलेली आहे, तर राज्यातील भरपूर अशा महिला आहेत की त्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना 1 ऑक्टोबरला पैसे आलेले नव्हते, त्यांनी पोस्ट खातं खोललं होतं, त्याच्यातील बहुतेक महिलांना पैसे आलेले नाहीत। आता 10% फॉर्म व्हेरिफिकेशन राहिलेले आहेत, म्हणजे राज्यातील 90% महिलांना पैसे आलेले आहेत, फक्त 10% महिला राहिलेले आहेत की त्यांना अजून एकही रुपया आलेला नाही। म्हणजेच राज्यातील जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे भरपूर महिलांना पैसे आलेले होते ज्यांनी OTP व्हेरिफिकेशन केलेलं होतं। सोबतच काही महिला अशा रेशनधारक होत्या की त्यांची KYC अगोदरच झालेली होती। आता काही महिलांना 1,500 रुपये आलेले आहेत, म्हणजे तुमचा फॉर्म 5 सप्टेंबर नंतर भरलेला असेल किंवा 24 ऑगस्टच्या अगोदर भरला असेल तर तुम्हाला पूर्णपणे 4,500 रुपये दिले जाणार आहेत। 24 ऑगस्ट नंतर भरला गेलेला असेल तर तुम्हाला फक्त 1,500 रुपये दिले जाणार आहेत। त्याच्यामुळे आदित्य तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला या 4,500 रुपये तर मिळणारच आहे, सोबतच अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत। आता ज्यांना रक्षाबंधनच्या दिवशी पूर्णपणे 3,000 रुपये मिळालेले होते त्यातील बहुतेक महिलांना अजून सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये आलेले नाहीत। आता काही महिलांना पैसे आलेले आहेत, परंतु बहुतेक अशा महिला आहेत की त्यांना अजून एकही रुपया आलेला नाही, कारण शासनाने 25 ते 29 सप्टेंबर रोजी सर्व महिलांना 4,500 रुपये जमा होतील असं सांगितलेलं होतं। काहींना जमा झाले, त्यांना आनंदाचे दिवस आलेले आहेत, परंतु ज्यांना आलेले नाहीत त्यांच्यामध्ये नाराजी पसरलेली आहे, म्हणजे बहुतांश महिलांना पैसे आलेले नाहीत। त्याच्यामुळे आता तारीख फिक्स झालेली आहे। आता याच तारखेला लाडकी बहीण योजनेचे जे 4,500 रुपये ते सरसकट सर्व महिलांना येणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अंगणवाडी सेविकांकडले भरलेले फॉर्म किंवा तुम्ही स्वतः भरलेले ऑनलाईन फॉर्म किंवा पोस्ट बँक खाते देऊन पूर्णपणे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल किंवा अदर बँकेचं जरी खातं दिलेलं असेल, परंतु हे खाते सर्व ॲक्टिव्ह असणं आवश्यक आहे। त्याच्यामुळे ज्या ज्या बँकांचे तुम्ही खाते दिलेले आहेत ते आधार कार्डशी लिंक आहे का, सोबतच आपलं खातं सध्याच्या स्थितीला ॲक्टिव्ह आहे का हे चेक करायचं आहे। आता रेशनधारकांमध्ये काय विषय झालेला आहे, त्यांच्या अगोदरच KYC झालेली होती, त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे पात्र ठरणाऱ्या महिलांना मोफत गॅस दिले जाणार आहे। ज्यांना दुसरा टप्पा मिळाला, तिसरा टप्पा मिळाला किंवा ज्यांना अजून एकही रुपया मिळालेला नाही अशा सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेमार्फत पूर्णपणे अन्नपूर्णा योजनेमध्ये 3 मोफत गॅस दिले जाणार आहेत। त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी बैठक घेतलेली आहे त्याच्यामध्ये असे निर्णय घेण्यात आले की ज्यांना अजून एकही रुपया आलेला नसेल तर त्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत सरसकट त्यांच्या खात्यावरती जो दुसरा टप्पा झालेला होता त्याच्यानंतर हा तिसरा टप्पा आहे 4,500 रुपयांचा आणि 1,500 रुपयांचा, तर ज्यांना 3,000 भेटले आणि ज्यांना अजून एकही रुपया भेटला नाही तर त्यांना 25 सप्टेंबरपासून 4,500 रुपयांचा
जो तिसरा टप्पा आहे तो सुरू करण्यात आलेला होता. परंतु आदिती तटकरे मॅडमने सांगितल्याप्रमाणे राज्यातील सर्व महिलांना पैसे येणार आहेत. लाडक्या बहिणींना आनंदाचे दिवस येणार आहेत. ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी नाराज व्हायचं काम नाही, कारण अजित पवारांनी सुद्धा असं स्पष्ट केलेलं आहे येत्या दिवाळीला बोनस वाटप सोबतच त्याच्यासोबत तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये अजून दिले जाणार आहेत. त्याच्यामुळे हे जे पैसे आहेत ते सरसकट तुमच्या आधार कार्डच्या डीबीटद्वारे दिले जाणार आहेत. त्याच्यामुळे सर्व तालुका मागच्या फेल झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ज्यांना काल पैसे आले नसतील आणि अशा ज्या महिला आहेत की त्यांना अजून एकही रुपया आलेला नाही, त्यांनी काय करायचं आहे की तुमचं बँक खातं आहे का नाही ते पूर्णपणे बँक खातं कोणतं जरी असलं तरी अडचण नाही, परंतु ते ॲक्टिव्ह असणं आवश्यक आहे. आता काही महिलांनी पोस्टाचं खातं दिलेलं होतं आणि त्यांचा फॉर्म पात्र होऊन त्यांना पैसे आलेले आहेत. याच्यामध्ये 14 ते 17 ऑगस्टमध्ये भरपूर महिलांना दुसरा टप्पा 3,000चा आला, परंतु जो तिसरा टप्पा आहे तो भरपूर महिलांना आलेला नाही. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, महिलांमध्ये नाराजी पसरलेली आहे की ज्या महिलांना दुसरा टप्पा आला त्यांनाच अजून 1,500 रुपयांचा तिसरा टप्पा आलेला आहे, परंतु ज्यांना अजून एकही रुपया आलेला नाही अशा महिलांना पैसेच आलेले नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी भरपूर काळजी करायची काही गरज नाही. अगदी महत्त्वाचे तुम्हाला 3 सांगितलेले कामं करायचे आहेत. आता जे पहिलं म्हणजे तुम्हाला आधार कार्ड लिंक करायचं आहे आपल्या बँकेसोबत. दुसरं म्हणजे ज्यांना दुसरा टप्पा आलेला आहे त्यांना तिसरासुद्धा टप्पा येणार आहे आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे सुद्धा अजून 3,000 रुपये येणार आहेत. त्याच्यामुळे काळजी करायची काहीच गरज नाही. 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबरमध्ये काही महिलांना पैसे आले तर काहींना आले नाही. त्याच्यामुळे आदिती तटकरे काय म्हणाल्या, काही तांत्रिक अडचणींमुळे लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाही, त्याच्यामुळे भरपूर महिला नाराज झालेल्या आहेत. तर त्यांना नाराज व्हायचं काम नाही. जे मंत्रिमंडळामध्ये बैठक घेण्यात येणार आहे त्याच्यामध्ये सर्व महिलांचे प्रश्न लक्षात घेऊन ज्यांना पैसे आले किंवा ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना तारीख फिक्स करून पूर्णपणे पैसे देणार आहेत. आणि सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत. आता सर्व तारखा फेल झाल्या होत्या, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आता जी 5 ऑक्टोबर तारीख दिलेली आहे तर 5 ऑक्टोबरपर्यंत सर्व महिलांना पूर्णपणे मोफत गॅस तर दिले जाणार आहेत अन्नपूर्णा योजनेमार्फत. आणि तुम्हाला जे 4,500 रुपयांचा तिसरा टप्पा आहे तो सुद्धा दिला जाणार आहे. आणि सोबतच ज्यांना रक्षाबंधनला पूर्णपणे 3,000 रुपये भेटले होते त्या महिलांनासुद्धा अजून 1,500 रुपये आलेले नाहीत, तर त्यांनासुद्धा 1,500 रुपये येणार आहेत. कारण जोपर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व महिन्यांचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे सोडता येणार नाहीत. त्याच्यामुळे मागच्या ज्या महिला आहेत की ज्यांना अजून एकही हप्ता मिळाला नाही त्यांना अगोदर पैसे येणार आहेत. चॅनलला नक्की लाईक करा.